नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार आता पेटलाय. कोल्हापूर जिल्ह्यातून या प्रचाराचा शुभारंभ झाला. उबाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूर येथे अंबामातेचं दर्शन घेतलं आणि कोल्हापूर जिल्ह्यातून राधानगरीपासून त्यांनी त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. तर महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा हे दोन उपमुख्यमंत्री यांनी एकत्रितपणे अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि कोल्हापुरातच प्रचाराचा शुभारंभ केला. दोघांनीही उद्धव ठाकरे आणि इकडे एकनाथ शिंदे यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. आता उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये त्याला जाहीरनामा शब्दप्रयोग केला नाही. त्यांनी आपल्या भाषणामध्ये आमचं सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही काय काय करू. एक तर काय आहे की उद्धव ठाकरे हे गृहीतच धरतायत की पुन्हा मी मुख्यमंत्री होणार आहे आणि त्यामुळे आम्ही काय काय करू असं सांगण्याचा अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतला आहे. अगदी प्रारंभापासून पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा मीच हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत. बरं, त्यांनी बघा काय घोषणा केली आहे. ते असं म्हणाले की आमचं सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही 5 जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर ठेवू. त्यात डाळी, तांदूळ, साखर आणि तेल. आता जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर ठेवणं हे राज्य शासनाच्या हातात असत नाही. खरं तर हे सगळं आंतरराष्ट्रीय खेळ आहेत. आयात निर्यातीचं एकूण धोरण हे केंद्र सरकार ठरवतं आणि त्यामुळे हे भाव स्थिर ठेवताना ना की 9 येतील हे सोपं काम नाही आहे. पण उद्धव ठाकरेंनी घोषणा करून टाकली आहे. दुसरं ते असं म्हणाले की मुलीप्रमाणे आम्ही मुलांनाही मोफत शिक्षण देऊ. त्याच्यानंतर पोलिसांमध्ये महिलांची भरती वाढवू. धारावीचा जो अदानी प्रकल्प, अदानीला जो दिलेला आहे ना तिकडे घर बांधण्याचा प्रकल्प, तो आम्ही रद्द करू आणि त्या ठिकाणी उद्योग म्हणजे तिथले राहणाऱ्या लोकांना उद्योगही चालवता येतील आणि त्यांना घरही मिळेल. मुंबईत परवडतील भूमिपुत्रांना अशी घरे आम्ही देऊ. त्याच्यानंतर हमी भाव, शेतकऱ्याला हमी भाव देऊ असं सांगून टाकले उद्धव ठाकरेने. 2014 साली मोदींनी जाहीर केलं होतं 10 वर्ष जे मोदींना जमलं नाही केंद्रात ते उद्धव ठाकरे आश्वासन देत आहेत आम्ही देऊ. हमी भाव जाहीर करतं केंद्र सरकार. त्यातले फरक सगळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे विषय आहेत. त्यामुळे एखाद्या राज्य सरकारला हमी भाव देणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पण उद्धव ठाकरेंनी ही घोषणा करून टाकली आहे आणि ते असं म्हणाले की माझ्या काळामध्ये मी गुजरातला एकही उद्योग जाऊ दिला नाही. आता गेलेले ठीक आहेत तिकडे, पण आता मी जर आमचं सरकार जर आलं तर एकही उद्योग तिकडे जाऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. बघा, एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणामध्ये कोल्हापुरात ते असं म्हणाले की याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे प्रत्येक निवडणुकीचा शुभारंभ इथून असायचा. आम्ही पण इथून शुभारंभ करतोय. 23 तारखेला विजय मिळाल्यानंतर पुन्हा देवीचा आशीर्वाद घ्यायला येऊ. ते असं म्हणाले की लाडकी बहीण योजना 1500 रुपये आम्ही देतो. या योजनेला खोडा घालण्याचं काम काँग्रेसची मंडळी करत आहेत. न्यायालयात त्यांनी धाव घेतली आहे, पण आम्ही त्याला जुमानणार नाही. ह्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे देऊच शकणार नाहीत अशी टीका केली. आम्ही नोव्हेंबरपर्यंतचे पैसे खात्यात टाकलेले आहेत आणि सत्तेवर पुन्हा आल्यानंतर हे पैसे आम्ही 1500च्या ऐवजी 2100 रुपयापर्यंत वाढवू असं एकनाथ शिंदेनी सांगितलं आहे. ते असं म्हणालेत की एकूण आता शेतकऱ्याला तर वीज बिल माफी आहेच, पण अन्य वीज बिलामध्ये अन्य ग्राहक जे आहेत त्याला 30% सवलत देऊ. 25,000
महिलांची पोलीस भरती आम्ही करू महिलांच्या सुरक्षेसाठी. त्यानंतर शेतकऱ्याला आत्ता जे 6,000 रुपये दिलं जातं अनुदान, म्हणजे केंद्र सरकार 6 देतं आणि राज्य सरकार 6 देतं, आता 15,000 रुपयेपर्यंत आम्ही ते वाढवू. हमी भावाच्या 20% म्हणजे हमी भाव जर कमी असतील तर त्याच्या 20% पर्यंत अनुदान आम्ही देऊ. म्हणजे हमी भावाचा डिफरन्स भरून काढता येईल अशी घोषणा केली आहे. अन्न आणि निवारा गरिबांना आम्ही देऊ असं आश्वासन हे एकनाथ शिंदेंनी दिलं. कसं आहे, निवडणुकांमध्ये आश्वासनं द्यावी लागतात, जाहीरनामे करावे लागतात आणि मग पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्या आश्वासनांचं काय झालं हे पुढच्या 5 वर्षांनीच हिशोब असतो. त्या मानाने आता हे काय आहे की हे जे आगळं वेगळं महायुतीचं सरकार आहे यांचा हा पहिलाच जाहीरनामा आहे. यापूर्वी भाजप सेनेचा तरी होता, काँग्रेस राष्ट्रवादीचा तरी होता, आता सगळं सूत्र बदललेलं आहे. अशा ह्या जाहीरनाम्यावरती लोक काय आहे की मागच्या सरकारने आपल्याला काय दिलं आणि मग कोण देऊ शकतं याचा विचार करतात आणि स्वाभाविकपणे असाच विचार एकूण जनता करेल आणि यावर जे काही मतदान म्हणजे जाहीरनामे बघून आश्वासनं बघून जे लोक मतदान करतात त्याच्यावरती याचा परिणाम होईल. पण जे जाहीरनामे आणि आश्वासनावर विश्वास न ठेवता जे मतदान करतात त्यांच्या मतदानात फारसा फरक होईल असं वाटत नाही. पण आता निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच पेटलेली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली. आता मोदींचा प्रचार आहे, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे ही सगळी मंडळी आहेत, राहुल गांधीही मैदानात येणार आहेत. त्यामुळे पुढचे 15 दिवस चांगलीच म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आश्वासनं आणि आरोप प्रत्यारोप हे ऐकायला मिळणार आहेत. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.